सुरू करायचं का रो कारण लेट झालो आहे तुम्हाला ए बाबा ठीक आहे। सन्माननीय विधिमंडळ पक्षाचे आमचे काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब आणि आमचे उपनेते सन्माननीय अमीनभाई पटेल साहेब आणि उपस्थित पत्रकार मित्र, सुरुवातीपासूनच आम्ही अधिवेशनाचा कालावधी वाढवा ही सातत्याची मागणी होती, पण बहुमताच्या बळावर त्यांनी ती पूर्ण होऊ शकली नाही। खरं तर या अधिवेशनामध्ये आम्ही विरोधक म्हणून सुरुवातीपासूनच आमची भूमिका स्पष्ट केली होती। या सरकारनं बळीराजाची आणि युवकांची फसवणूक केल्यामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आम्ही चहापानावर बहिष्कार टाकला हे सर्व आपल्याला माहीत आहे। खरं तर अधिवेशनाचे कामकाज प्रत्यक्ष 10 दिवसच चालले, पण आमची भूमिका होती की किमान 3 आठवडे हे अधिवेशन चालावं। सरकारला तो मधामध्ये अधिवेशन सुरू करायचं, खरं तर ते मागच्या आठवड्यातील सोमवारपासून सुरू करू शकले असते, पण त्यांना एकूणच सदस्यांची अनुपस्थिती जितकी अधिक राहील तेवढा त्याचा फायदा आपल्याला होईल ही भूमिका ठेवून त्यांनी या पद्धतीनं काम केलं असा माझा स्पष्ट आरोप आहे। विधानमंडळाच्या कामकाजाबद्दल आम्ही आक्षेप घेतले, ते सगळ्यांनी पाहिलं आहे, महाराष्ट्राने पाहिलं आहे। सरकारनं या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर देण्याचं वारंवार टाकलं, कुठलंही उत्तर मंत्र्यांचं पॉझिटिव्ह नव्हतं। कसं तरी थातूरमातूर वेळ काढून न्यायचा हा सगळा सरकारचा यामागचा मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यापासून सगळ्यांचा एक उद्देश होता। विषय एक आणि उत्तर दुसरं अशी भरकटलेली स्थिती सरकार म्हणून आता आपल्या सगळ्यांच्या पुढे दिसली। विरोधकांचा केवळ प्रस्ताव एकच प्रस्ताव येईल अशा पद्धतीची व्यूहरचना सरकारने केली आणि त्यातून विरोधकांना कमीत कमी चर्चा करायला वेळ मिळेल अशा प्लॅनिंग केलं। बहुमत होतं, स्वाभाविक आहे। दुष्काळ, अवकाळी पाऊस, कमी भाव, शेतकरी आत्महत्या या संदर्भात चर्चा झाली, पण सरकारनं मात्र समाधानकारक उत्तर दिलं नाही हे विशेष नमूद करावं लागेल। पहिल्या दिवशी स्थगन प्रस्ताव नाकारला, आम्ही सभात्याग केला। शासकीय संसदीय आयुधामार्फत अल्पकालीन मध्ये आम्ही ज्यावेळेस मागणी केली त्यांना ती मागणी मान्य करावी लागली, पण सत्ताधाऱ्यांनी कामात बदल करून स्वतःचाच आपत्कालीन प्रस्ताव त्यावेळेस आणला। या प्रस्तावावर एकत्र चर्चा आम्हाला सुरू करावी लागली। चर्चा सुरू झाली तर नाईलाज होता, कारण त्यांनी ती त्या पद्धतीनं, खरं म्हणजे असं कधी होत नव्हतं, पण या अधिवेशनामध्ये त्यांनी या विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी पूर्णतः आपली शक्ती पणाला लावली असं मला म्हणता येईल। विरोधकांना विधेयकावर बोलण्याची पुरेपूर खरी तर संधी होतीच, पण आम्ही ज्यावेळेस सभागृहाच्या बाहेर पडलो, महत्त्वाची बिलं असताना कुठलीही बिलं, कुठलाही कायदा हा चर्चा करून केला जावा, त्याला व्यापकता असते, त्याच्यावर चर्चा झाली तर महाराष्ट्राच्या हितासाठी काही सूचना असतात, दुरुस्त्या असतात, परंतु हा एक हुकुमशाही पद्धतीचा कारभार ही बिलं पास करताना या सरकारकडून दिसून आला। सर्व आमदारांना बोलण्याची संधी जी होती ती संधी त्यांनी दिली नाही। सर्व आमदारांनी विदर्भ प्रश्न यावर चर्चेसाठी अधिवेशनाची मुदत वाढवण्याची मागणी केली, ती त्यांनी फेटाळली। 293 वरील चर्चा संपूर्ण 2-3 दिवस मुद्दाम चर्चा लांबवली आणि मराठा समाजाच्या संदर्भात चर्चा लांबवूनही 3 दिवस चर्चेमध्ये घालवून त्यामध्ये आरक्षणासंदर्भात कुठलाही ठोस निर्णय या सरकारने घेतला नाही। मला बोलण्यापासून उशीर होईल याची त्यांनी आणि विरोधकांचा माईक वारंवार विरोधी पक्षाचा माईक बंद करणं, खरं तर प्रथा परंपरा सगळी गुंडाळून या राज्यामध्ये आपल्या या अधिवेशनामध्ये सरकारने ती परिस्थिती तयार केली। मला म्हणजे खरं या विरोधी पक्षाला रोखून सरकारी कामाला अधिक महत्त्व दिल्याचं आता मी विशेष करून इथे आपल्या सगळ्यांना दिसलं आहे। हे अधिवेशन म्हणजे महाराष्ट्रातील जनतेसाठी सरकारच्या उणिवा, सरकारच्याकडून जे प्रश्न सुटले नाही त्यावर प्रकाश टाकण्यासाठी, त्याला न्याय देण्यासाठी अधिवेशन विरोधी पक्षांना अत्यंत महत्त्वाचं असतं। सरकारला कायद्यातली दुरुस्ती हे जरी महत्त्वाचं असलं तरी 18 कोटी महाराष्ट्रातील जनतेसाठी 14 कोटी जनतेच्या हिताचे प्रश्न सुटावे, त्यावर चर्चा व्हावी, ती व्यापकता असावी अशी
होती, परंतु बिलं मात्र ती चर्चा न करता पास केली. कॅसिनो, GST सारखी आणि विद्यापीठ कायद्यासारखी महत्त्वाची बिलं जी महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाच्या जनतेसाठी महत्त्वाची होती त्यामध्ये ते पास करून घेतली. आमच्या रेट्यामुळे बुलढाणाच्या डॉक्टरवर कारवाई केली. आरोग्यमंत्र्यांनी सेंट्रलाइज केलेले टेंडर ते रद्द करायची पाळी नामुष्की सरकारवर आली. OBCसाठी स्वाधारऐवजी आधारचा GR सरकारने आमच्या रेट्यामुळे काढला. आमच्या टीकेमुळे CM DCM बांधावर गेले हे लपून राहिलं नाही. फक्त एक फोटो सेशनसाठीच गेलेत किंवा फोटोग्राफीसाठी गेलेत असं म्हणता येईल, पण जावं लागलं. जे एवढा संकट येऊन गेले नव्हते, पण अधिवेशनात आल्यानंतर बांधावर जाऊन आपला फोटो सेशन करून यावं लागलं. आम्हाला जनतेच्या समस्येवर ठोस उत्तर मिळत नाही म्हणून आम्ही निंदाजनक प्रस्तावही आला, पण त्यांनी तो फेटाळला. कंत्राटी पद्धतीनं कामं वाटली, त्यामुळे मंत्र्यांना उत्तर देता आलं नाही. निंदाजनक प्रस्ताव ठराव दिल्यानंतर CM बोलू लागले. सत्ताधाऱ्याकडून सभागृह डेकोरम पाळला गेला नाही. 15 दिवस यवतमाळ COवर कारवाईचं आश्वासन देऊन सुद्धा झालं नाही. पायऱ्यावरील आंदोलनाची दखल सगळ्या महाराष्ट्राने घेतलीच, पण विदर्भातील प्रश्न, शेतकऱ्याबद्दल अनास्था, ऊर्जा घोटाळा, TDR घोटाळा, आरोग्य आणि मुंबई मनपातील काही विषय, दलित आदिवासीवर अन्याय, मुस्लिमांवर झालेला अल्पसंख्याकांवर अन्याय, ड्रग्ज प्रकरण, युवकाच्या बेरोजगारीचा प्रश्न, अशा अनेक प्रश्नामध्ये कोंडीत पकडण्याचा काम आम्ही आमच्या पद्धतीने केला. पण पोकळ आश्वासन, बुडबुडे उत्तर आणि केंद्राकडे बोट दाखवण्याची प्रवृत्ती या सगळ्या प्रश्नांमध्ये आणि कुठल्याही प्रश्नाला न्याय न देण्याची भूमिका, मराठा आरक्षणावर कुठलीही गंभीरता नाही, आमदारांना बोलण्याची पुरेपूर संधी नाही, आणि ही सगळी परिस्थिती या अधिवेशनात जरी आली तरी विरोधक म्हणून आम्ही सरकारला 293 वर चर्चा करायला भाग पाडलं. त्याचं उत्तर मात्र दुर्दैवानं प्रस्तावाच्या पलीकडचं उत्तर. मुख्यमंत्री मुंबईच्या आसपासच फिरत राहिले. त्यांचा फोकस मुंबईच्या राजकारणाच्या पलीकडं जनतेला न्याय देण्याचा दिसला नाही. आणि त्याच्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची आकडेवारी ही नेहमीप्रमाणेच ती आकडेवारीच्या खेळामध्ये तुमच्या काळात, आमच्या काळात, तुमच्या काळात, आमच्या काळात एवढ्यापुरती राहिली. पण हे जे काही घटना घडल्यात, लॉ अँड सिच्युएशनचा प्रश्न निर्माण झाला, या संपूर्णमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाले, पोलिसांनी कारवाई केली नाही, किंवा तरुणांच्या, आदिवासी तरुणावर आणि दलित तरुणांना मारहाण झाली, अनेक ठिकाणी मोठ्या दंगली झाल्या. मग बीडचं प्रकरण जे आहे त्यावर कुठली ठोस कारवाई नाही. त्या अंतरवलीच्या प्रकरणामधल्या लाठीमार झाला आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी जखमी केलं गेलं, त्यावर कुठली कारवाई नाही. OBCच्या विषयावर आम्ही सभागृहात प्रश्न उपस्थित केले, त्याच्यावर कुठल्याही उत्तर ठोस सरकारने दिलं नाही. एकूणच राज्यातील जनतेची बोळवण करण्याचं काम मराठी केवळ फाडाफोडीच्या राजकारणावर आणि 3 राज्यामध्ये सत्ता आल्यामुळे हे सरकार मस्तीमध्ये आणि गुर्मीमध्ये वागत होतं. हमारा अभी कौन क्या कर सकता है अशा आविर्भावात या सरकारने हे अधिवेशन रेटून नेलं. विरोधक म्हणून संख्येने जरी कमी असलो तरी सरकारला मात्र अनेक निर्णय घेताना आम्ही आमच्या आयुधाचा वापर करून त्यांना भाग पाडलं, हेही तेवढंच खरं आहे. त्यातून अनेक प्रश्नाला जरी काही प्रश्नाला न्याय मिळाला तरी अनेक प्रश्न मात्र अनुत्तरित आहेत. आणि ही परिस्थिती सरकारवर आम्ही आणली, यातून काही लपून राहिलं नाही. मला वाटतं की इथे सुनीलजी आहेत, ते काही सांगू शकतील या संदर्भात. आमचे सुनील प्रभूजी शिवसेनेचे नेते आहेत, ते यानंतर बोलतील. माननीय विरोधी पक्षनेते बोलले त्याप्रमाणे या अधिवेशनामध्ये नेमकं फलित काय आहे, तर विरोधी पक्षांनी ज्या गोष्टी लावून धरल्या म्हणून शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती यांना बांधावर जावं लागलं. शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या घोषणा एका ठिकाणी झाल्या त्या केवळ घोषणाच आहेत कागदावर, त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा खरा प्रश्न आहे. तिसरा महत्त्वाचा विषय म्हणजे ज्या विदर्भामध्ये अधिवेशन होतं आहे त्या विदर्भावरती चर्चा व्हावी म्हणून विरोधी पक्षाने आग्रह धरला. परंतु आज आपण बघितलं असेल की ऑर्डर ऑफ द डेमध्ये सत्ता पक्षाचा विदर्भावरचा प्रस्ताव दाखवला गेला आणि तो अचानकपणे चर्चेला घेतला गेला नाही. हा विदर्भवासियांचा अपमान आहे. आणि म्हणून या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर सरकार पूर्णपणे निष्क्रियपणे या संपूर्ण पद्धतीकडे आपण बघितलं पाहिजे. आज मुख्यमंत्र्यांचं भाषण आपण सभागृहातलं पाहिलं तर त्यांचं भाषण केवळ मुंबई, मातोश्री
उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या भोवतीच फिरत होतं. आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राच्या विकासासाठी आपण काय नेमक्या योजना केलेल्या आहेत, आपण काय दिशा देणार आहात, या सर्व काही गोष्टी त्यांनी भाषणामध्ये आणणं गरजेचं होतं. परंतु केवळ कोविड काळामध्ये महाविकास आघाडी सरकारने जे चांगलं काम केलं, मुख्यमंत्री म्हणून ज्या पद्धतीची वावा उद्धव ठाकरे यांची झाली, त्याच्याबद्दल पोटसूळ जो असतो त्या पद्धतीचं भाषण आज आपण सभागृहामध्ये ऐकलं. दुर्दैव आहे, महाराष्ट्रामधल्या आमच्या सगळ्या लोकांना जे अपेक्षित होतं अधिवेशनामधून, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, कामगारांना, ते मात्र काहीच प्राप्त झालं नाही. हे दुर्दैव आहे. एवढे करोडो रुपये खर्च करून विदर्भात अधिवेशन होतं आहे आणि विदर्भवासियांची थट्टा केली गेली. आणि त्याचबरोबर या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षाने ज्या गोष्टी लावून धरल्या त्याच्या व्यतिरिक्त सरकारकडून या महाराष्ट्राच्या जनतेला काहीच मिळालं नाही. हेच या अधिवेशनाचं फलित आहे असं मला वाटतं. त्याच्यामध्ये नाही, एकच विषय सांगतो, तो सांगूनचा राहिला होता. 293 मध्ये आम्ही प्रस्ताव आमचा होता 293चा, त्यामध्ये विदर्भ हा विषय होता. विदर्भातील संत्र्यांचा प्रश्न होता, धानाचा प्रश्न होता, विदर्भातील कोळशावर आधारित उद्योगाचा प्रश्न होता, मिहानमध्ये आत्ता जे उद्योगाची अनास्था होती, विदर्भातल्या एकूण अनुशेषावर चर्चा करावी, हा त्यामध्ये अनुशेष विदर्भातील वैधानिक विकास मंडळ विदर्भ आणि मराठवाडा, ही सर्व विषय 293 होते. त्याला त्यांनी स्पर्शसुद्धा केला नाही आणि विदर्भाच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलं. उलटा चोर कोतवाल को दाटे या उक्तीप्रमाणे जो प्रस्ताव होता ऑर्डर ऑफ डे मध्ये, त्यामध्ये मात्र त्यांनी त्या चर्चालाच घेतला नाही. विदर्भाच्या प्रस्तावावर चर्चाच केली नाही आणि उलट आमच्याकडे दोष दाखवला. आम्ही म्हटलं की सत्ताधाऱ्याचा प्रस्ताव आहे आणि आमचा म्हणून आम्ही अंतिम आठवडा वेगळा विषय दिला. हे असताना सुद्धा बोट मात्र आमच्याकडे दाखवलं आणि विदर्भावरची चर्चा टाळली. हे पाप पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनी केलं, हे ते नमूद करतोय. आज 293च्या अन्वये विदर्भावर चर्चा होती आणि नागपूरमध्ये अधिवेशन होत आहे. त्याच्यामुळे विदर्भावर सविस्तर सर्व सदस्यांना बोलू द्यायला पाहिजे होतं. पण दुर्दैवाची गोष्ट आहे की विदर्भाच्या प्रश्नावर आम्हाला नागपूरमध्ये अधिवेशन होऊन, विदर्भात अधिवेशन होऊन बोलू दिलं नाही. विदर्भामध्ये अनेक प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, कापसाच्या बाबतीत काही निर्णय त्यांनी दिला नाही, कापसाच्या बाबतीत कापसाच्या भावाचा प्रश्न आहे, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न आहे. जे धानाचं पॅकेज जाहीर केलं त्याच्या पहिले आमच्या सरकारने जे पॅकेज जाहीर केलं होतं 700 रुपये प्रति क्विंटल, तुम्ही जर त्याचा हिशोब काढला तर हे आता जे त्यांनी पॅकेज जाहीर केलं ते आम्ही 700 रुपये प्रति क्विंटलच्या भावानं जे पॅकेज जे दिलं होतं त्याच्यापेक्षा कमी आहे. त्या गोंदिया भंडाराच्या शेतकऱ्याची गडचुली शेतकऱ्याची मागणी आहे की आम्हाला जे आमच्या सरकारने जे पॅकेज दिलं होतं त्या पद्धतीनं पॅकेज द्या, कारण की या पॅकेजमध्ये धान उत्पादक शेतकऱ्यांचा तोटा आहे. त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत त्यांनी विचार केला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रश्न असताना शेतकऱ्यांचा विजेचा प्रश्न आहे, त्याचबरोबर पीक विम्याचा प्रश्न आहे. तिथे नागपूरमध्ये मिहानचा प्रकल्प आहे, मोठे मोठे उद्योग इथे यायला पाहिजे होते. आम्ही तो प्रश्न उपस्थित केला. मिहानमध्ये आपल्याला सांगतो की आमचं सरकार असताना त्यावेळेस इन्फोसिस असो, TCS असो, टेक महिंद्रा असो, FCL असो, ह्या मोठ्या मोठ्या कंपन्या आमच्या सरकार असताना इथे आल्या. या 10 वर्षामध्ये मिहानमध्ये फक्त ल्युपिन एक कंपनी आली, त्याच्यानंतर कोणतीही कंपनी या 10 वर्षामध्ये मिहानमध्ये आली नाही. मोठे मोठे उद्योग त्या निमित्तानं मिहानमध्ये येणार होते, ते बाहेर गेले. आम्ही प्रश्न उपस्थित केला की पतंजलीला मिहानमध्ये 125 एकरची जमीन दिली आहे. ज्या पतंजलीला त्याच्यामध्ये त्यावेळेसचे मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री त्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं उद्घाटन केलं. त्यावेळेस आश्वासन देण्यात आलं होतं की या भागामध्ये, विदर्भामध्ये जे काही फळं होतात त्याचं प्रोसेसिंग, म्हणजे त्यामध्ये संत्रा असो, मोसंबी असो, पपई असो, जे काही फळं होतात त्याचं प्रोसेसिंग करून त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल आणि म्हणून आम्ही त्यांना स्वस्त दरात जमीन देतो अशा पद्धतीचं आश्वासन दिलं. ते सुद्धा रामदेव बाबाची ती इंडस्ट्री चालू शकली नाही. त्याच्यामुळे अशा पद्धतीचे जे अनेक प्रश्न आहेत ते प्रश्न आम्हाला सातत्याने मांडायचे होते, पण विदर्भामध्ये अधिवेशन असताना त्यांनी आम्हाला वेळ दिली नाही. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी सभात्याग केला आणि सरकारचा निषेध केला. या अधिवेशनाचं फलित काय असं जर कोणी मला विचारलं तर मी सांगेन 0. या सरकारकडनं
विदर्भवासियांसाठी काहीच देण्यात आलं नाही. जेव्हा संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा नागपूरला उपराजधानीचा दर्जा देण्यात आला आणि एक अधिवेशन नागपूरला होईल असं घोषित करण्यात आलं. त्याच्या मागची ऐतिहासिक भूमिका ही होती की जेव्हा नागपूरला अधिवेशन होईल तेव्हा विदर्भवासियांची चर्चा होईल आणि विदर्भाला काहीतरी सरकारतर्फे दिला जाईल. पण असा कुठलाही स्पेशल प्रोजेक्ट किंवा कुठलीही स्पेशल इकॉनॉमिक हेल्प या सरकारने विदर्भवासियांना दिली नाही. विदर्भवासियांनी ह्याची नोंद घ्यावी. ज्या पुरवणी मागण्या मांडल्या गेल्या, जेव्हा हे सरकार निर्माण झालं पहिल्यांदा शिवसेना फोडून, कारण का हे फोडाफोडीचं सरकार आहे, तो पहिला फोड जो आला बजेटमध्ये तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं की 17,000 कोटी रुपयाचं डेफिसिट आहे. आता पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या मागच्या वेळेस, त्या पुरवणी मागण्या होत्या 44,000 कोटीच्या. 17,000चं डेफिसिट दाखवलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी, तरी 44,000च्या पुरवणी मागण्या आल्या. त्या संपतात नाही संपतात तर या अधिवेशनात 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आल्या. म्हणजे 116 कोटी रुपये आणणार कुठून? जर तुम्ही 17 कोटीचं डेफिसिटच दाखवलंय, 1,16,000 म्हणजे 44 प्लस 55 प्लस 17 ह्याची टोटल 1,16,000 कोटी होती. ते आणणार कुठून? प्लस मुख्यमंत्र्यांनी टाकलेला पाऊस, म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राला छत्री घ्यावी लागली एवढे पैसे पडत होते. आणणार कुठून? घोषणा करून पेपरावर सांगून लोकांच्या हातात काय जातं हे महाराष्ट्राला नेमकं माहिती आहे. आणि म्हणून एका कुठल्या पत्र पाठवलेलं की एका शेतकऱ्यांनी पत्र पाठवलेलं यवतमाळच्या 52 रुपये मिळाले पीक विम्याचे, की पीक विम्याचे फक्त 52 रुपये मला मिळाले, मी मला ते परत करू इच्छितो, त्यासाठी मला विधानसभेत येण्याची परवानगी द्यावी. म्हणजे या वैफल्यग्रस्त शेतकरी हा किती तळमळणी हे बोलतोय. ह्याच्यातच आत्महत्या होतात. मग सरकार याला जबाबदार नाही. मुंबईमध्ये आम्ही 400 किलोमीटरचे रस्ते बनवू मजा घे. मुंबईमध्ये जे मोठे मोठे रस्त्याचे टेंडर देण्यात आले ते सगळे महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना देण्यात आले. मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्सवरती दबाव आणण्यात आला की तुम्ही टेंडर भरायचं नाही. असं का? मुंबईचा रस्ता बनवताना सर्वात मोठा समस्या असते ती म्हणजे खालच्या सर्व्हिसेसची, युटिलिटी सर्व्हिसेस ज्या असतात त्याची असते. मुंबईच्या कॉन्ट्रॅक्टर्सना परफेक्ट माहिती आहे की युटिलिटी कुठनं गेली आहे, ती कशी बाजूला केली पाहिजे, रस्ते कसे बनवले पाहिजेत. बाहेरच्या आलेल्या कॉन्ट्रॅक्टरला काहीही माहिती नव्हतं. त्याच्यात अट घालण्यात आली की तुम्ही जर टेंडर भरणार असाल तर तुम्ही मुंबईच्या कोणाशीही जेवी करायचा नाही. ही कशासाठी? कारण का मुंबईत काही कळतच नाही. 400 किलोमीटर हे आहेत मुंबईचे तसे एक्सपर्ट आहेत महानगरपालिकेतले. महानगरपालिका साधारण एका वर्षामध्ये किती किलोमीटरचे रस्ते बनवते? साधारण 600-700 किलोमीटर. नाही टोटल जर बघितलं तर आपण एक साधारण 1800-1900 किलोमीटर बनवू शकतो. 2000 किलोमीटर जास्तीत जास्त. सिमेंट आणि कॉन्क्रीटचे रस्ते बनवताना अडचण होते आणि माझ्या अंदाजाने 60 ते 70 किलोमीटर वर्षभरामध्ये होतात वेगवेगळ्या एरियामध्ये. हे एकत्र 450 किलोमीटरचे रस्ते कुठे बनवणार होते? समृद्धी महामार्ग हा ज्या प्रकाराने बनवला गेलाय त्याच्या ऍक्सिडेंटवर कोणीच बोलत नाही. कारण का तो रस्ता बंपी आहे. तुम्ही जर कोणी त्या रस्त्यावरनं गेला असाल गाडी घेऊन तर तो रस्ता स्मूथ नाही आहे. गाडी तुमची जंप होत राहते.
जंप होत असतानाच ती सटकते आणि ऍक्सिडेंट होतो. कंप्लीट दर्जा हा खालवलेला आहे. त्यामुळे या सरकारने या अधिवेशनात काही ठोस काही सांगितलं का, तर ठोस काहीच सांगितलं नाही. स्वतःचे आमदार स्वतःकडे राहावेत, फुटू नयेत म्हणून त्यांना परत एकदा 50 खोक्यांचं आमिष देण्यात आलं. 50 खोके तुम्हाला खर्चायला देऊ म्हणजे कॅश नाही, बजेटमधनं खर्चायला देऊ. 10% 5 कोटी होतात. त्यांना मिळणार काय ते मला माहित नाही, कारण मागच्या याच्यात दिलेल्या पैशामध्ये फक्त 10% रिलीज केलं होतं. कॉन्ट्रॅक्टरनी वर्क ऑर्डर घेतली, संबंधितांचे जे संबंधित होते त्यांना दक्षिणा दिली आणि काम करून त्यांना पैसा मिळालाच नाही. नेहमी दिवाळीत पैसे देण्याची प्रथा असते महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर्सना. यावेळेस दिवाळीत पैसे मिळाले नाहीत. 26 तारखेपासून ते संपावर जाणार होते. माननीय मुख्यमंत्र्यांनी विनंती केल्यानंतर त्यांनी तो संप मागे घेतला. अशी कॉन्ट्रॅक्टरची परिस्थिती आहे. त्यामुळे हे सगळं जे फुगवण्यात आलेलं आहे हा कधी ना कधी पंक्चर होणार आहे. आर्थिक स्थिती एवढी खालावलेली महाराष्ट्राने कधीही अनुभवलेली नाही. मला त्या क्राईमच्या स्टॅटिस्टिक्स मध्ये जायचं नाही, पण जेव्हा एक अहवालच सांगतो, राष्ट्रीय अहवाल, की महाराष्ट्र 1 नंबरवर आहे, मग तुम्ही स्टॅटिस्टिक्सनी तो 18व्या नंबरवर घेऊन जा. तुम्ही गणितात एक्सपर्ट आहात, पण वास्तव कधी लोकांपासून लपून राहत नाही. वाढलेली गुन्हेगारी कोणीच नाकारत नाही, महिलांवरचे अत्याचार कोणीच नाकारत नाही. मग महाराष्ट्राला झालं काय? तुमच्या तिघांना सावरता सावरता महाराष्ट्र कोलमडतोय. कधी हा रुसतो, कधी तो रुसतो, कधी हा रुसतो तर कधी तो रुसतो. ती रुसवा रुसवीचा जो भाग आहे त्याच्यामध्ये अर्धा वेळ गव्हर्नमेंटचा जातो. बिचाऱ्या मुख्यमंत्र्यांना कधी या ठिकाणी धावावं लागतं, कधी त्या ठिकाणी धावावं लागतं, कधी कोणाची हे पकडून त्याला समजवावं लागतं. या समजावीमध्ये पूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे हे 3 टायरचं सरकार हे महाराष्ट्राच्या अधोगतीचं कारण आहे. हे स्पष्ट आहे. आपण सगळीकडे मागे पडलो आहोत आणि त्याला जबाबदार हे सरकार आहे. काय ठीक आहे. नमस्कार. काही गोष्टी अशा होत्या विरोधकांच्या, तुम्हाला माहिती आहे की सरकार इतकं स्ट्रॉंग आहे, सगळ्यात जास्त त्यांच्याकडे आमदार आहे. काही गोष्टी विरोधकांनी कलेक्टिव्हली येणं आणि त्यातून इनिशिएट करणं आणि सरकारचा विरोध करणं अपेक्षित होतं, पण तसं या अधिवेशनात दिसलं नाही. काही उदाहरण येतो तुम्हाला, जसं की धारावीचा मुद्दा होता. त्या धारावीच्या मुद्द्याच्या संदर्भात वर्षा गायकवाड तिथे होत्या, शिवसेनेची लोक होती, पण काँग्रेसमधले बाकीचे आमदार दिसले नाही. दुसरी महत्वाची गोष्ट, प्रभूजी आदित्य ठाकरे येतात इथे विधानभवनात, मीडियाला बाईट देतात, पण अधिवेशनामध्ये पटलावरती ते कोणत्याच गोष्टी मांडत नाहीत. एखादं इम्पॅक्टफुल भाषण देणं त्यांनी गरजेचं आहे तसं पाहायला गेलं तर ते करत नाही. मग विरोधकांमध्ये या सगळ्यावर दुखळी आहे का? कारण काँग्रेसमधल्याच काही आमदारांना निधी मिळतो, ते आमदार काही बोलत तयार नाही आणि बाकीचे आमदार जाऊन विरोधक सीएमला भेटून येतात, त्यांना पत्र लिहितात. तर तुम्ही काही गोष्टी कलेक्टिव्हली करणं अपेक्षित आहे, ते होत नाही म्हणून आणखी संख्या तुमची येणार काय कमी वेळाच वाटत नाही. हे बघा, राहिला निधीचा विषय. मागच्या वेळेस प्रत्येक सरकार काही प्रमुख लोकांना न सांगता निधी देते. मी कोणत्याही मंत्र्याकडे पत्र घेऊन गेलेलो नाही. मला माहीत नाही बाकीच्यांचं. मी पत्र पाठवून दिलं, ते पैसे मला 25-26 कोटी रुपये मिळाले. विषय असा असतो, 25-20 कोटी रुपयाने 2 रस्ते पण होत नाही. ठीक आहे, त्याने बाकीच्यांना 150-200 कोटी दिले. मी प्रांजळपणे सांगितलं. काही लोकांना आमच्या काही 3-4 नोकऱ्यांना भेटल्याची मला तुम्ही सांगता. हे पैसे कोणी काही मंत्र्याकडे जाऊन मिळवले नाही, तर हे काही नेत्यांना देतात. आमची सत्ता होती, आम्ही त्या प्रमुख 4-5 नेत्यांना देत होतो, ते होत होतं. पण बाकीच्यांना आम्ही डावलत नव्हतो. यावेळेस पहिल्यांदा डावलला आहे. 1 रुपयाचा निधी, 0 असं कधी झालं नव्हतं. ठीक आहे, नेत्यांना काही जास्त देतात, बाकीच्यांना कमी देतात, पण हे काय त्यांच्यामध्ये दुपडी कशी निर्माण व्हावी हा त्यांचा कदाचित प्लॅन असेल. पहिला राहायला कलेक्टिव्हली जायला पाहिजे, आय एग्री. कारण आमच्याकडे आत्ता 28 तारखेला आमचे काँग्रेसचा फाउंडेशन डे आम्हाला नागपुरात साजरा करायचा. त्याच्या बैठका आमच्या वारंवार, वेळ कमी आहे आमच्याकडे. आजचे 20-8 दिवसावर भेटला. ते आमचे वेणुगोपालजी आले, त्या दिवशी आमचा 1 दिवस पूर्ण गेला. 1 दिवस आमचा बहिष्कारात गेला. पहिल्या दिवशीचा कार्यक्रम आमचा आपल्या माहिती सगळ्यांनी पाहिलं की पहिल्या दिवशी त्या ठिकाणी आपण शोकप्रस्ताव आली, लईचाच विषय असतो. दुसऱ्या दिवशी अर्धे आमदार गावाकडे गेलेत, सत्ताधारीचे गेलेत, आपलेच नाही, प्रायव्हेट. ही प्लॅनिंग केली.
की पहिले 2 दिवस, मधात 5 दिवस, शेवटचे 3 दिवस, म्हणजे आमदारांची उपस्थिती आज ॲव्हरेजमध्ये 64% होती. ही सर्वात नीचांक आहे उपस्थितीचा, आणि हेच त्यांना अभिप्रेत होतं सरकारला. ते त्यामध्ये सफल झाले असं म्हणता येईल. आम्ही संख्येने कमी आहोत, त्यात काही वाद नाहीच, जे दिसत आहे ते आहे. आणि परंतु आपण हे अधिवेशन सत्ताधारी किंवा विरोधकापेक्षा जनतेच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी चालवत आहे, हे तरी या सरकारला कळायला पाहिजे, यांच्या डोक्यात हे तरी यायला पाहिजे. आणि सत्तेची धुंदी, मस्ती, गरमी इतकी अंगात भिनली की ते उत्तरसुद्धा देताना त्यांना पॉझिटिव्ह उत्तर द्यावं, काही मार्ग काढावा अशी भूमिका नव्हती. सर्व एक ब्रीफिंग येतो, दुसरा उत्तर देतो. उपमुख्यमंत्र्याकडे 4-5 खाते, मुख्यमंत्र्याकडे 4-5 खाते, त्यांनी माणसं नेमलेत कंत्राटी पद्धतीनं मंत्री नेमावे तसे. या अधिवेशनात एक मंत्री देतो, पुढच्या अधिवेशनात दुसरा मंत्री देतो. त्याला कोण मानेल? रिक्त जागा भरायला यांना कोण थांबवलं आहे मंत्रिमंडळातल्या? आणि ही सर्व महाराष्ट्राला खड्ड्यात घालण्याचं काम हे सगळ्यांनी मिळून, या तिघे जर गेलेत फुटून फाटून सगळे, यांनी केलेला आहे. यांना उत्तर देण्यासाठी अभ्यास पण यांचा एकाही मंत्र्यांचा नव्हता. कुठलाही बघाल तुम्ही, थातूर मातूर देऊन वेळ मारून नेणं हे महाराष्ट्र बघत होता. महाराष्ट्रातल्या लाईव्हमध्ये साधारणतः 1 कोटी लोक हे सगळं बघत असतात. ते पाहिलं आहे. यांचा एकूण भिडलेली सत्तेची जी गरमी डोक्यात गेलेली हे महाराष्ट्राने पाहिले आहे. रेटून न्या, विरोधकांचा आवाज दाबा. कधी विरोधी पक्षनेता उभा झाल्यानंतर माईक, आता आम्ही तो हेतुआरोप होईल अध्यक्षांच्यावर, त्या खुर्चीवर बसलेल्यांचा अपमान वाटेल, पण अशी पद्धत सुद्धा पहिल्यांदा या अधिवेशनामध्ये बघायला मिळाली. हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचा. एकूणच दिल्लीची प्रवृत्ती महाराष्ट्रात आता वाढू लागली आहे. त्याच पद्धतीनं हुकुमशाही पद्धतीनं ज्या पद्धतीनं 142 खासदारांचं निलंबन काही न होता करून टाकून मोकळे केले. एक खासदार तिकडे दिल्लीतच नव्हता तरी त्याचं नाव यादीत घेतलं आणि त्यालाही निलंबित केल्याची माहिती आहे. म्हणजे ही जी हुकुमशाही प्रवृत्ती आहे ती विरोधक संपवायचा, विरोधकच राहायचं ठेवायचा नाही. आणि आम्ही पुढचं काम हुकुमशाही पद्धतीने करू, या देशातील लोकशाही राज्यात संपवून टाकू. ही प्रवृत्ती वाढीत चालली आहे. हे या देशासाठी, राज्यासाठी घातक आहे. हा त्याचं उत्तर आहे. आज नाही काय का उदाहरण सांगतो. आज 10 नंबरची एक लक्षवेधी होती. विरोधी पक्ष नेते, मी स्वतः, आम्ही 5 तास बसलो होतो. जितेंद्र आव्हाड माझ्यासाठी 2 वेळा सभागृह उभे राहिले. मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे मी विनंती केली, आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना जे साहित्य वाटप केलं जातं त्याच्यामध्ये भ्रष्टाचार होता, जास्त किमतीने वाटप केलं गेलं. सरकारचे नियम धाब्यावर धरून हे केलं. आदिवासी विकास मंत्र्यांना माझ्यासमोर आपण तालिका अध्यक्षांनी 4 वेळा निरोप पाठवला की हे लक्षवेधी घ्यायची आहे, महत्वाची आहे. अधिवेशन संपेपर्यंत आदिवासी विकास मंत्री सभागृहात आलेले आहे आणि जाणीवपूर्वक लक्षवेधी डावलली. अशा पद्धतीने सरकार चालतं. म्हणजे भ्रष्टाचार दाबायचा, तो बाहेर येईल म्हणून मंत्रीच हजर राहत नाही, ही परिस्थिती आहे त्या सरकारची. हे सत्य आहे. हे आजचं उदाहरण तुम्हाला दिलं. आणि आदित्य ठाकरे जेव्हा सभागृहात येतात तेव्हा ते बोलतात आणि शिवसेनेची बाजू उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने भास्करराव जाधव असतील, मी असेल, रवींद्र वायकर असेल, आम्ही ठामपणे मांडतो ना. शिवसेना म्हणून आम्ही कुठे कमी पडलो नाही. आम्हाला जेव्हा म्हणून वाटलं तेव्हा आम्ही वेलमध्ये गेलोय. आज विदर्भाच्या प्रश्नावर मी स्वतः वेलमध्ये गेलो आणि सांगितलं की अजिंठावर तुम्ही दाखवलाय विदर्भाचा प्रश्न, तुम्ही चर्चा करा, रात्री 12 वाजेपर्यंत बसण्याची तयारी आहे. पण सरकारने पळकुटी धोरण स्वीकारलं आणि निघून गेले. माझा मूळ प्रश्न हा आहे की मावळे तलवारी काढून तयार आहेत, पण मग सेनापती बोलत का नाही त्या सगळ्या बाबतीत? तुम्ही म्हणता की आदित्य ठाकरे बाजू मांडतात, पटलं? अहो, सेनापतीपेक्षा मावळेच लढाई लढतात आणि लढायला समर्थ आहोत. जे आहे ना ते आम्ही मांडायला तयार आहोत. ते आमचे नेते आहेत. अध्यक्ष पत्रकार चौकशी होणार आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सांगितलेलं होतं. याचाच प्रभाव म्हणायचा. हे सरकार जे आहे ना ते उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना टार्गेट करून महाराष्ट्रातील मूळ प्रश्न जे आहेत ते बाजूला नेण्यासाठी प्रयत्न करते. आणि म्हणून पहिल्या दिवशी हा मुद्दा उद्धव ठाकरेचा खुद बहुत ज्यादा दिन नहीं थे. हे मराठी खतम होते. एक मिनिट. हा जो निधीचा प्रकार आहे ना, हा अत्यंत वेदनादायी आहे. 90% आमदारांना 1 रुपयाही मिळालेला नाही. विरोधकांच्या
पण प्रमुख नेत्यांना जर पैसे मिळणार असतील तर प्रमुख नेत्यांनी ते नाकारायला हवे होते. आम्ही प्रमुख नेते नाही म्हणून आम्हाला पैसा मिळत नाही. जे आमचे नेते आहेत प्रमुख त्यांनी जाऊन मांडायला हवं होतं. कारण का जेव्हा मला आठवतं, जेव्हा एका सत्रामध्ये आम्ही जेव्हा सत्ताधारी होतो तेव्हा 5 कोटी रुपये विरोधी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना देण्यात आले होते. तेव्हा सगळे त्यांचे नेते वेलमध्ये आले आणि शेवटी आमच्या मुख्यमंत्र्यांना कॉम्प्रोमाइज करून 2 कोटी त्यांना द्यावे लागले. आम्हाला म्हणजे सत्ताधाऱ्यांना 5 कोटी आणि त्यांना 2 कोटी. आज दम देऊन सांगण्यात येतात की तुम्ही आमच्याबरोबर आला नाहीत ना, तुम्हाला पैसे मिळणार नाही. हे दुर्दैव आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये अशी पद्धत नाही. पण माझी ह्याच्यावरही आक्षेप आहे की प्रमुख नेत्यांनी जे पैसे घेतले आम्हाला काय सांगितलं, हे आम्हाला बाहेर ना कळतंय. आता प्रमुख नेत्यांनी पैसे घेतले हे बरोबर नाही. एकत्र राहायचं, एकाचा तट जेवायचं, तर मग सगळ्यांनी पिठलं भाकरीच खायचं. 4 जणांना श्रीखंड मिळालं तर गपचूप श्रीखंड खायचं हे योग्य नाही. आम्हाला 0 पैसे मिळाले, आम्ही मतदारसंघासाठी वापरतो. माझ्या घरी नाही जात तो निधी. माझ्या मतदारसंघात येऊन बघा कामं झालेली. प्रत्येक पैसा आणि पैशाचा वापर झालाय. आम्हाला पैसे मिळाले नाही याचं दुःख आम्हाला आहे. कारण हा पैसा लोकांच्या उपयोगासाठी असतो, आमच्या स्वतःच्या उपयोगासाठी नाही. उद्धव ठाकरे साहब खुद बहुत ज्यादा दिन नहीं है गलत दिन, उसके बारे में नहीं, ऐसा है कि माननीय उद्धव जी ठाकरे ये महाराष्ट्र के माजी मुख्यमंत्री रह चुके हैं और वो जब ये अधिवेशन में आना होता है तब आते हैं. उनका जो भी कुछ कहना होता है वो कहते हैं. और हमारे जो विधायक हैं वो हमारी जो शिवसेना की नीति होती है उसको सभागृह में रहने की सब कोशिश करते हैं. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.